नमस्कार. आज आपण डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या हाऊ टू अट्रॅक्ट मनी या पुस्तकावर आधारित काही मुद्द्यांवर बोलणार आहोत. हो. यातली एक कल्पना खूपच वेगळी आहे की पैसा म्हणजे फक्त नोटा किंवा आकडे नाहीत, तर ती एक मानसिक अवस्था आहे. अगदी. आणि याच कल्पनेचा आपण आज जरा सखोल विचार करूया. बरोबर. म्हणजे या नोंदी काय सांगतात की आपली विचारसरणी, आपली मानसिकता ती आपल्या आर्थिक परिस्थितीवर कसा परिणाम करते. आणि यात सुप्त मनाचा मोठा वाटा आहे असं काहीतरी आहे ना? हो, तोच तर मुख्य मुद्दा आहे. मर्फी म्हणतात की सुप्त मनात प्रचंड शक्ती आहे, त्यावरच आपण लक्ष देऊया. म्हणजे आपले विचारच परिस्थिती घडवतात. ही कल्पनाच खूप इंटरेस्टिंग आहे. बरोबर. आपलं सुप्त मन एका चुंबकासारखं काम करतं म्हणे. हे कसं काय शक्य आहे? यामागे आकर्षणाचा नियम आहे असं म्हणतात. म्हणजे आपलं सुप्त मन कसं आहे की आपण जे विचार त्याला देतो, जाणीवपूर्वक किंवा नकळतपणे, अच्छा, ते स्वीकारतं आणि मग त्याप्रमाणे अनुभव परिस्थिती निर्माण करायला लागतं. त्यामुळे जर आपल्याला समृद्धी हवी असेल तर सुप्त मनाला सतत सकारात्मक संदेश द्यावे लागतात. अगदी स्पष्ट. म्हणजे असं म्हणायचं की मी श्रीमंत आहे किंवा पैसा माझ्याकडे सहज येतोय असं सतत मनात घोळवायचं. हो, अगदी तसंच. पण अनेकांना वाटतं की नुसतं असं म्हणून कसं बदलेल सगळं. मनात तर भीती असते, शंका येते, कधी कधी नकारात्मक वाटतं खूप. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. बरोबर. मर्फींच्या मते ही जी भीती आहे, न्यूनगंड, निगेटिव्हिटी, हेच पैशाच्या प्रवाहातले अडथळे आहेत. अच्छा. आपले जे खोलवरचे विश्वास आहेत ना, तेच आपली बाहेरची परिस्थिती ठरवतात. म्हणजे फक्त वरवर सकारात्मक बोलून नाही चालणार. त्या नकारात्मक विचारांच्या मुळाशी जावं लागतं, त्यांना बदलावं लागतं. सोपं नाही आहे, पण शक्य आहे. हे खरंय. म्हणजे जुन्या सवयी किंवा विचार पटकन जात नाहीत. मग यावर काही उपाय, म्हणजे रोज काहीतरी करता येईल असं? हो, नक्कीच. अफर्मेशन्स म्हणजे सकारात्मक प्रतिज्ञा वापरायचा सल्ला दिला जातो इथे. उदाहरणार्थ रोज शांत बसून स्वतःला सांगणं किंवा विश्वास देणं की मी पैशाचा एक मोकळा प्रवाह आहे, समृद्धी माझ्या आयुष्यात सहज येतेय, असं काहीतरी. ओके. मर्फी म्हणतात की हे विचार सुप्त मनावर ठसवण्यासाठी रोज 5-10 मिनिट, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर करणं जास्त चांगलं. कारण तेव्हा मन शांत असतं. हो, तेव्हा ते जास्त ग्रहणशील असतं म्हणे. आणि काही असे विचार असतात ना की पैसा मिळवणं म्हणजे खूप कठीण काम, किंवा काहींना तर पैशाबद्दल उगाच अपराधी वाटतं, त्याचं काय? बरोबर. या ज्या चुकीच्या कल्पना आहेत ना, लिमिटिंग बिलीफ्स म्हणतो आपण ज्याला, त्यांना ओळखून त्यांना आव्हान द्यायला हवं. नोंदी काय सांगतात की पैसा हे एक साधन आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे ती. ऊर्जा? अच्छा. हो. आणि जर आपण त्याबद्दल वाईट किंवा अपराधी भावना ठेवली तर आपण नकळत त्याला दूर ढकलतो. हे मानसिक अडथळे दूर केल्याशिवाय म्हणजे ती मोकळीक मिळत नाही समृद्धीला यायला. हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. म्हणजे विचारांवर, भावनांवर काम करायचं झालं. पण मग एवढेच पुरेसं आहे का? कृतीचं काय? नाही. आणि इथेच अनेक जण अडकतात. मर्फी अगदी स्पष्ट सांगतात की सकारात्मक विचारांना कृतीची जोड हवीच. अच्छा. म्हणजे फक्त विचार करून नाही चालणार? अजिबात नाही. विचार दिशा दाखवतात, पण परिणाम कृतीतूनच येतो. आपल्याला जे काम आवडतं, ज्यात आपलं कौशल्य आहे, त्यातून पैसे कसे मिळतील हे शोधणं. संधी शोधणं. हो, संधी शोधणं, त्या निर्माण करणं आणि त्यावर काम करणं, हे सगळं आवश्यक आहे. विचार आणि कृती एकत्र जातात. बरोबर. म्हणजे विचार, भावना आणि कृती या तिन्हीमध्ये एक मेळ हवा, तरच काहीतरी घडेल. अगदी परफेक्ट. थोडक्यात काय तर पैसा ही एक ऊर्जा आहे, तिला योग्य मानसिक भावनिक दिशा द्यायची गरज आहे. त्यासाठी मग आशावाद, आत्मविश्वास. हो. आणि आपल्याला नक्की काय हवंय याची स्पष्टता, हे खूप महत्वाचं आहे. जसं मर्फी म्हणतात ना, आणि हा विचार खूप महत्वाचा आहे. काय? तुमचं सुप्त मन एक चुंबक आहे. तेच आकर्षित करतं ज्यावर तुमचा मनापासून विश्वास असतो. वा. म्हणजे युअर सबकॉन्शियस माइंड इज अ मॅग्नेट. इट अट्रॅक्ट्स व्हॉट यू डीपली बिलीव्ह. अगदी. खरंच खूप खोल विचार आहे हा. म्हणजे आपलं आर्थिक वास्तव बदलण्याची किल्ली आपल्याच विचारात आणि विश्वासात आहे, आणि मग कृतीत. निश्चितच. डॉक्टर मर्फींच्या पुस्तकाचा हाच गाभा आहे. मानसिकता बदला, त्यानुसार योग्य कृती करा, आणि मग समृद्धीसाठी तुम्ही दरवाजे उघडता. या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक प्रश्न येतोय, ऐकणाऱ्या प्रत्येकाने विचार करण्यासारखा. आपल्या आर्थिक आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी आज आपण पैशाबद्दलचा असा कुठला एक छोटा
पण खोलवर रुजलेला विचार बदलायला सुरुवात करू शकतो. यावर विचार करायला हवा.